नवी मुंबईत राहणारे योगाचार्य डॉक्टर संदीप डोंगरे गेल्या काही वर्षापासून वेगवेगळे जागतिक विक्रम करत आहेत। त्यांनी आसन आणि प्राणायाम क्षेत्रात यापूर्वी 5 वैयक्तिक जागतिक विक्रम प्रस्थापित केले आहे आणि 7 जुलै 2024 रोजी त्यांनी प्रयत्न केलेला हा 6वा जागतिक विक्रम ठरला। आज आणखी एका नवा विक्रम त्यांच्या नावावर आहे। त्यांनी मोठ्या बर्फाच्या स्लॅबवर अवघ्या 18 मिनिटात आणि 30 सेकंदात 155 आसने केली। हे खरोखरच अवघड काम होते, कारण ह्या स्लॅबवर 2 मिनिटेही उभे राहता येत नाही। चेहऱ्यावर हास्य ठेवून ही आसने करणे सोडा, पण योगाचार्य डॉक्टर संदीप डोंगरे यांनी सरावलेल्या चॅम्पियनप्रमाणे ते खेचून आणले। त्यांनी ह्या बर्फावर अखंडपणे अनेक अवघड आसने केली। काहीतरी वेगळं करायचं होतं आणि योगाचा अवेअरनेस ज्याला म्हणतो किंवा माहिती लोकांपर्यंत पोहोचावी, योगाचं महत्व काय आहे आणि असं वेगळं काहीतरी केल्याशिवाय लोकांचं आपल्याकडे लक्ष जात नाही, म्हणून हे करायचा विचार केला। बर्फावरती योग हा जरा थोडा वेगळा कन्सेप्ट आणि बर्फावरती या स्लॅब्स आहेत, म्हणजे दगडासारखे अगदी टणक आहेत, प्रचंड थंड आहेत त्या, पण वेगळं काहीतरी करायचं आणि ह्याच्यातूनच थोडा योगाचा अवेअरनेस लोकांपर्यंत योगाची माहिती पोहोचवायची, हा याचा उद्देश होता, हा हेतू होता। हे खूपच छान वाटलं आणि हा 6वा वर्ल्ड रेकॉर्ड आहे। 5 आधी झालेले आहेत, दिस इज द 6th वन आणि तोही आपण सक्सेसफुली केलेला आहे। खूप छान वाटलं, खूप बरं वाटलं। वाटलं नव्हतं की जमिनीवरती मी हे 11 मिनिटात करतो, पण बर्फावरती 15 मिनिटाचा टार्गेट ठेवला होता, तर थोडं प्रिसिजन आणि चांगलं करण्याच्या नादात थोडासा 18 मिनिट 33 सेकंदात झालं, पण खूप छान वाटतंय, खूप छान। गेले जवळजवळ 3 महिने मी ह्याची प्रॅक्टिस करत होतो आणि एक वॉर्निंग आहे की कुणीही हे शिकून न घेता किंवा ट्रेनिंग न घेता करू नये, कारण जर बर्फावरती पडलं तर खरंच कपाळमोक्ष होऊ शकतो, तर केअरफुली करायचंय, बघून कॉपी करू नका, एवढीच विनंती आहे। जवळजवळ 3 महिने आमची प्रॅक्टिस चालू होती। बर्फावर सुद्धा एकदा अटेम्प्ट करून पाहिला आणि त्यावेळी लक्षात आलं की अरे सगळीच आसनं नाही जमत याच्यावर, एका पायावर बॅलन्सिंगची जी आसनं आहेत ती करायला फार कठीण जातं। तरी पण त्यातल्या त्यात जी शक्य होती कठीण आसनं सुद्धा, जसं पक्षासन आपण केलं, ती आम्ही केली आणि प्रॅक्टिस शिवाय काही नाही, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट जसं म्हणतात, आणि आमच्या सेज पतंजलींनी सांगितलं आहे, अभ्यास आणि वैराग्य ह्या 2 सगळ्यात महत्वाच्या गोष्टी आहेत, तर त्या केल्या की सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतात। खूप छान वाटलंय की ते ही हॅज बीन एबल टू पुल ऑफ हा रेकॉर्ड आणि त्यांच्यासाठी ऑलरेडी ॲज अ फादर तर रिस्पेक्ट आहेच, बट ॲज अ योगा गुरु त्यांनी आजपर्यंत जे काय अचीव केले, इन्क्लुडिंग आजचा वर्ल्ड रेकॉर्ड, ती रिस्पेक्ट फक्त वाढतच जाते आणि ते इतके नॉलेजेबल आहेत की त्यांच्याकडून किती शिकावं आणि किती नाही असं वाटतं। अँड दिस इज वन ऑफ द थिंग्स की ते हे जे वर्ल्ड रेकॉर्ड्स करतात ते स्वतःसाठीच नाही तर सगळ्यांना मोटिवेट करण्यासाठी आणि एनकरेज करण्यासाठी करतात। हे बर्फावर करणं अजिबात सोपं नाही आहे आणि ते तर त्यांच्या स्टुडंट्सला सांगतात की तुम्ही जा, यू ब्रेक द वर्ल्ड रेकॉर्ड, पण इन जनरल मला खूप छान वाटते की आज पप्पांनी केलं आहे आणि सरांनी केले, दोन्ही म्हणू शकते मी, तर खूप छान। मला खूप छान वाटतंय, आमच्या सरांनी 6वा वर्ल्ड रेकॉर्ड केलेला आहे पुन्हा एकदा, आणि त्यांची गेल्या 3 महिन्यापासून प्रॅक्टिस चालू होती आणि आम्ही पण त्यांना सपोर्ट करत होतो जसं शक्य होईल आमच्या साईडने। आणि बऱ्याच गोष्टी चॅलेंजिंग होत्या, जसं सगळ्यात पहिलं होतं की आसनास करायच्या आहेत एका फ्लोमध्ये नॉनस्टॉप, ते एक पहिलं चॅलेंज होतं आमच्यासाठी। दुसरं होतं की फ्लेक्झिबिलिटी इम्प्रूव्ह करणार, कारण खूप सारे आसनं असे होते ज्याच्यामध्ये स्ट्रेचिंग, बेंडिंग वगैरे खूप आहे,
सो ते बॉडीमध्ये फ्लेक्झिबिलिटी आणणं हे एक दुसरं टास्क होतं आणि त्याच्यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतली. आणि तिसरं एक होतं की त्याच सगळ्या फ्लोला बर्फावरती करणं हे सगळ्यात मोठं चॅलेंज होतं. आणि त्यांनी खूप प्रयत्न केले, त्यासाठी खूप मेहनत पण घेतली आणि त्यांनी करून दाखवलं आज आणि आम्हाला सगळ्यांना खूप मोटिवेशन मिळालंय. सो थँक्यू सो मच वन्स अगेन सरांना आणि पूर्ण टीमला. हॅलो एव्हरीवन. सो खरंच खूप छान वाटतंय आणि खरंच खूप प्राऊड पण फील होतंय की मी आज सरांची शिष्य आहे. सो सरांनी खरंच खूपच मेहनत घेतली आहे. इट्स रिअली डिफिकल्ट टू डू समथिंग ऑन दिस आईस क्यूब. सो आम्ही जेव्हा नॉर्मली प्रॅक्टिस करतो मॅटवर तेव्हा सुद्धा एका अटेम्प्टमध्ये एवढी सारी 155 आसन आणि एवढ्या कमी टाइममध्ये करणं इट्स रिअली डिफिकल्ट. सो आमच्या सरांनी ते केलंय आणि एक टार्गेट सेट केलंय, एक न्यू वर्ल्ड रेकॉर्ड सेट केलंय. त्याबद्दल त्यांना आमच्याकडून माझ्याकडून स्पेशली खूप खूप शुभेच्छा. आणि आम्ही प्रयत्न करू त्यांच्यासारखंच काहीतरी करण्याचा आणि इट्स रिअली अ मोटिवेशन फॉर अस ॲज वेल ॲज ऑल द यंग जनरेशन हू इज इन द योगा फील्ड राईट नाव. सो या, कॉंग्रॅच्युलेशन टू देम. आजची उद्योगनगरी न्यूजला सबस्क्राईब, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक, कमेंट आणि शेअर करा.